पैलवान सनी फुलमाळी, एक झोपडपट्टीमध्ये राहणारा पैलवान जे की पाल आहे. सर्वसामान्य घरात ना आज त्याने मेडल मिळालंय. सोशल मीडियावर तुम्ही नाव बघत आहात आणि आपल्याला भेटायचं होतं. आज कुस्ती मैदानाला वडगाव शिंदे या ठिकाणी भेट झालेली आहे. एकंदरीत पैलवान तुम्ही काय सांगाल? तुम्ही मेडल मिळवलात, कोणत्या याच्या स्पर्धेत खेळलात, कोणतं मेडल आहे? एशियन युथ गेम्स जे बेरीन येतं आता सध्याला 2025 झालेलं ते कुस्ती ह्याच्यात बेस्ट रेसलिंग मध्ये माझा स्वर्ण पदक भेटलेला आहे. आता कितव्या वर्षीपासून तुम्ही तालमीत जात होता? आता किती वर्ष तुम्ही सराव केल्यानंतर आज सुवर्ण कामगिरी झालेली आहे? पहलवान महाराष्ट्राचा गोल्डन पहलवान म्हणून तुम्हाला ओळखले जाते. मी लहानपणापासून मला कुस्तीची आवड आहे. मला वाटतं मी आता 6 ते 7 वर्ष झालं संदीप बाप्पा भोंडवेच्या तालमीत जानता राजा कुस्ती केंद्रामध्ये मी शिकत आहे. आता त्यांनी मला दत्तक घेतलेला आहे. नक्कीच. आणि पहलवानांच्या घरी जाणार आपण. परिस्थिती काय नेमकं मी व्हिडिओ मध्ये बघितलं, मला तुमच्याबद्दल उत्सुकता होती की तुम्हाला भेटणारच. आणि येताना मी बोललेलो की आपण लोहगाव मध्ये आलो तर या पहलवानाचं गाव म्हणजे घर कुठं आहे. मी विचारलं दोघा तिघांना पण माहित नव्हतं लोकांना, त्यामुळे येऊ शकलो नाही. पण नक्कीच येईन, भेट घेईन, मुलाखत पण घेईल. तर काय परिस्थिती आहे घरची? सर जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले तेच खरी परिस्थिती आहे. म्हणजे आता सध्या तुम्हाला तिथं बाईट द्यायला घरी लाईट बिन आहे असं म्हणजे तेच परिस्थिती. म्हणजे आम्ही एक भटके समाजात येतोय. म्हणजे आम्हाला नाही का एक राहिला असं झोपडपट्टी समाजात आम्हाला नंदीबैल, आम्ही नंदीवाले म्हणून आम्हाला भटक्या आयुक्तीमधून येतो आम्ही. ते तुम्ही जे परिस्थिती बघितली ती आमची खरं तीच परिस्थिती आहे सर. गौरवाची गोष्ट. आज पण तुमचं कौतुक केलं जाते महाराष्ट्रभर आणि इथं बक्षीस पण तुम्हाला दिलेलं आहे. काय सांगाल कुस्ती शौकीने एवढं प्रेम तुमच्यावर करतात एखाद्या पहलवानावर? फक्त की पहलवानाला ती स्टेज जावं लागते आणि तिथपर्यंत पोहोचावं लागतंय. हो सर, मी सगळ्यात पहिल्यांदा गावकऱ्यांचे वडगाव शिंदे नमस्कार करतो की वडगाव शिंदे यांचे नमस्कार करतो की एवढा मला सपोर्ट केलाय त्यांनी. 51,000 रुपयाची मला बक्षीस देऊन माझ्या एका गरीबाला मदत केल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. नक्कीच पहलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद पहलवान.